विटा नगरपालिका अतिक्रमण विभागाची दुसऱ्या दिवशीही बेधडक कारवाई। रस्त्यावर अडथळा ठरणारे फलक कटरने कापून काढले। पुन्हा रस्त्यावर फलक प्रसिद्धी लावल्यास कारवाई करण्यात येईल, अतिक्रमण विभागाचा इशारा। विटा प्रतिनिधी। विटा शहरातील मुख्य रस्त्यावर व बसस्थानक बोळात सलग 2 दिवस विटा नगरपालिका प्रशासक अधिकारी यांच्या आदेशानुसार अडथळा येणारे प्रसिद्धी फलक विटा नगरपालिका अतिक्रमण विभागाचे संबंधित अधिकारी सावंत साहेब सह अन्य अधिकारी व अतिक्रमण विभागाचे पथक यांनी बोळातील सर्व फलक कटरने कापून काढले व नगरपालिका कर्मचाऱ्यांनी ते फलक ज्यांचे आहेत त्या दुकानदारांना परत केल्याचे स्पष्ट चित्र दिसले। पुन्हा रस्त्यावरती असे फलक लावू नका, कुठेही अडथळा ठरणार नाही याची दक्षता घ्या, असा सल्ला अतिक्रमण विभागाने दिला। त्यामुळे काही ठिकाणचे फलक दुकानदारांनी आपापले काढून घेतले। एका शहरात अशाच पद्धतीने वाहतुकीस व रस्त्यावर अडथळा ठरणारे प्रसिद्धी फलक जे पांढऱ्या पट्ट्याच्या बाहेर लावले जातात, अशा फलकाबाबत कठोर पावले उचलली जाणार आहेत, असेही प्रशासकाने सांगितले। विटा नगरपालिका मुख्याधिकारी व प्रशासक तसेच अतिक्रमण विभागाचे विटेकर नागरिकांनी अभिनंदन केले। हे सातत्याने कार्य चालूच ठेवावे अशी मागणी नागरिकांनी केली। विटा प्रतिनिधी शिराज भैया शिकलगार। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।